मनीषा, माझी आई, तिच्यासाठी लिहिलं होतं हे पत्र आणि ही कविता. सॉरी यार साहिल, साहिल सॉरी यार, यांची कल्पना होती ती. नाही, मी सांगत होतो नकोच असलं काहीतरी. प्रत्येक साहित्याचा एक संदर्भ असतो, तो समजून घेतल्याशिवाय त्यावर असं भाष्य करणं योग्य आहे का? चांगलं. अरे काय? अरे पास ना आता, आम्ही तुला गिफ्ट दिले हे पुरे नाहीये का? पण तुम्हाला खरंच असं वाटलं की मी हे लव्ह लेटर लिहिलं होता तिसरीत? अरे काय वेडे आहेत का काय? तिसरीत कसं लव्ह लेटर लिहिणार आहे मी, ते पण गर्लफ्रेंडसाठी? तिथे तिसरीत असताना लेटरच्या स्पेलिंग मध्ये 2 टी असतात का 3 टी हे सुद्धा माहिती नव्हतं रे मला. मला अजूनही माहित नाही. तुझ्याकडे बघून असं वाटत नाही, पण ते झालं, पण तुझ्याविषयी नाही बोलत आहे मी, त्याच्याविषयी बोलतोय. तुझ्याकडे बघून तसंच वाटतं. तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तुला लव्ह लेटर वगैरे या गोष्टी तिसरीत माहित नसतील. असं वाटतं जन्मापासूनच माहित असते. बाय बर्थ रोमिओ वाटतोस तू, बाय बर्थ. हो बाई, तू तर नसला डोळा मारला असशील, मी नक्की सांगतो. तिने लस मारली असेल, याने डोळा. याला म्हणतात कानफाट्या नाव पडणं. काय अर्थ आहे? बघा, मी मुलींना खुश ठेवू शकतो, त्यांना खुश करू शकतो, ही क्वालिटी आहे माझ्या. याचा अर्थ असं होत नाही की मी मुलींची शिकार वगैरे करतो. प्लीज ते डोक्यातनं काढून टाका तुम्ही. लक्षात ठेवा की लड़की एक बस की तरह होती है और ये दुनिया एक बस स्टॉप है. पीछे जाओ तो बस छूट जाती है, वही खड़े रहो तो सामने से दूसरी आ जाती है. दीवाना मस्ताना 1997. यक 2017. बस स्टॉप. बस तुमचे हे विचार स्टॉप करा. आता मी कुठल्याही मुलीमागे बस समजून धावणार नाही. भाई, आपण तर बसने फिरतच नाही, डायरेक्ट दुनियेला किक मारतो आणि बाईकवर फिरतो एकटा. बर, तुमचं प्रवचन झालं असेल तर मग हॉटेल बंद करायचं का? हो का नाही? आणि मुलांनो, मला असं वाटतं की आपण मुलींसारखंच लक्ष्मीच्या मागे सुद्धा धावू नये. लक्ष्मीच्या आपण मागे मागे धावलो की ती निसटून जाते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.